तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले या स्वागत आहे आणि आज आपण या सुपर क्लासमध्ये इतर सुपर क्लाससारखेच अतिशय महत्त्वाचे जे काही क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे प्रश्न असतील आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर या सुपर क्लासला सुरुवात करूया आणि सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी असा आहे. राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये प्रथम उल्लेख कशाचा करण्यात आलेला आहे? राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये प्रथम उल्लेख कशाचा करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये प्रथम उल्लेख न्यायाचा एकक करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, राज्यघटनेमध्ये वी द पीपल हा भाग कोणत्या देशाकडून घेण्यात आलेला आहे? राज्यघटनेमध्ये वी द पीपल हा भाग कोणत्या देशाकडून घेण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जगातील अमेरिका हा जो देश आहे या देशाकडून वी द पीपल हा जो भाग आहे तो भारतीय राज्यघटनेमध्ये घेण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, जांब हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या महाराजांचे जन्मस्थान आहे? जांब हे प्रसिद्ध ठिकाण कोणाचे एक जन्मस्थान असलेले ठिकाण आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. समर्थ रामदास महाराज यांचे जे आहे जांब हे प्रसिद्ध ठिकाण एक जन्मस्थान बनलेले आहे. पुढचा प्रश्न, आझाद हिंद सेनेचे सरसेनापती कोणती व्यक्ती होते ते सांगायचं आहे. आझाद हिंद सेनेचे सरसेनापती कोणती एक व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. आझाद हिंद सेनेचे सरसेनापती जे व्यक्ती होते ते यांनी सुभाषचंद्र बोस ही एक व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न, आझाद हिंद सेनेचे अध्यक्ष खालीलपैकी कोणती व्यक्ती होते? आझाद हिंद सेनेचे अध्यक्ष खालीलपैकी कोणती एक व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सुभाषचंद्र बोस यांनी जे आहे आझाद हिंद सेनेचे अध्यक्ष असलेली एक व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी बंदर कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी बंदर कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध असलेले एक बंदर आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी बंदर जे आहे लोह खनिजाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध असलेले एक बंदर बनलेले आहे. पुढचा प्रश्न, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? टिळक महाराष्ट्र विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची एक स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. बृहन्मुंबई ही जी महानगरपालिका आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी असलेली एक महानगरपालिका बनलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी प्रणाली खालीलपैकी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी प्रणाली खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. गोदावरी ही जी नदी आहे ती महाराष्ट्रातील सर्वात मोठी असलेली एक नदी प्रणाली बनलेली आहे. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा कोणत्या ठिकाणी केली होती ते सांगायचं आहे मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा कोणत्या ठिकाणी केली होती? आणि या सोप्याच्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. कॉमेंट सेक्शनमध्ये उत्तर येत असेल तर नक्कीच कॉमेंट करा, कारण ज्यांनाही उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून आपण जर उत्तर दिले तर नक्कीच पाहतील, त्यामुळे तर नक्कीच कॉमेंट करा. पाहूया पुढचा प्रश्न काय आहे. या ठिकाणी लोटेमाळ हे प्रसिद्ध औद्योगिक केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? लोटेमाळ हे प्रसिद्ध औद्योगिक केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील रत्नागिरी हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये लोटेमाळ हे प्रसिद्ध असलेले औद्योगिक केंद्र एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, लोटेमाळ हे औद्योगिक केंद्र रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे? लोटेमाळ हे औद्योगिक केंद्र रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये लोटेमाळ हे औद्योगिक केंद्र एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्या समोर या ठिकाणी काय आहे. अस्थिविकार रोगाच्या उपचारासाठी कोणत्या किरणांचा वापर केला जात असतो ते सांगायचं आहे. अस्थि रोगाच्या विकारासाठी मित्रांनो अस्थि म्हणजेच हाडे या विकाराच्या रोगासाठी कोणत्या किरणांचा उपयोग करण्यात येत असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. हाडे विकाराच्या रोगाच्या उपचारासाठी जे आहे क्षय किरणाचा एक वापर केला जात असतो. पुढचा प्रश्न, मेटा हे खालीलपैकी कोणत्या सोशल मीडियाचे नवीन नाव आहे? मेटा हे खालीलपैकी कोणत्या सोशल मीडियाचे एक नवीन
नवीन नाव आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे मित्रांनो. मेटा हे जे नाव आहे ते अतिशय प्रसिद्ध असलेल्या फेसबुक या प्लॅटफॉर्मचे एक नवीन नाव ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, सम्राट अशोक यांनी खालीलपैकी कोणती वास्तू बनवलेली आहे? सम्राट अशोक यांनी खालीलपैकी कोणती वास्तू एक बनवलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. सांची स्तूप ही जी वास्तू आहे सम्राट अशोक यांनी एक बनवलेली वास्तू बनलेली आहे. मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि एकदम फ्रीमध्ये कॉम्पॅक्ट टेस्ट सिरीज घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला 10 लाखापेक्षा जास्त स्कॉलरशिप मिळू शकते. जर आपण रँक 1 ते 3 मध्ये आला तर आपल्याला 100% स्कॉलरशिप मिळू शकते आणि आपण रँक 4 ते 10 मध्ये आला तर आपल्याला 75% स्कॉलरशिप मिळू शकते. तसेच आपण रँक 11 ते 50 मध्ये आला तर आपल्याला 50% स्कॉलरशिप मिळू शकते. आणखी एक मित्रांनो, 51 ते 100 मध्ये जर आपण रँकमध्ये आला तर आपल्याला 25% सुद्धा स्कॉलरशिप मिळू शकते. 50 लकी विद्यार्थ्यांना या ठिकाणी अमेझिंग प्राइजेस देखील मिळणार आहेत, जसे की हेडफोन, गुगल मिनी होम, मोबाईल आणि अमेझॉनचे वाउचर देखील या ठिकाणी मिळू शकणार आहेत. मित्रांनो, आपण या कंबाईन्ड टेस्ट सिरीज मध्ये एकदम फ्री मध्ये एनरोल करू शकता. तसेच मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो ही टेस्ट सिरीज 30 जानेवारीला 10 वाजता अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर लाईव्ह होणार आहे. मित्रांनो, आपण जर या टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करू इच्छित असाल तर याचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपण जर एनरोल करत असाल तर exam10 हा कोड जरूरच यूज करायचा आहे, ज्यामध्ये अनअकॅडमी आपल्याला 10% डिस्काउंट लगेच देईल. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्याही राज्याच्या नावामध्ये बदल करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतो? कोणत्याही राज्याच्या नावामध्ये बदल करण्याचा अधिकार भारतामध्ये कोणाकडे देण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे मित्रांनो. संसद यांच्याकडे जे आहे कोणत्याही राज्याच्या नावामध्ये बदल करण्याचा एक अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये तालुक्यांची एकूण संख्या किती आहे? महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्यामध्ये तालुक्यांची एकूण संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये तालुक्यांची संख्या 6 एवढी एक स्थित झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्या समोर काय आहे. या ठिकाणी दाट जंगलांनी व्यापलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. दाट जंगलांनी व्यापलेला जिल्हा हा खालीलपैकी एक कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील गडचिरोली हा जो जिल्हा आहे दाट जंगलांनी व्यापलेला एक प्रसिद्ध जिल्हा बनलेला आहे. पुढचा प्रश्न, गिरणा नदीवरील चनकापूर धरण कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? गिरणा नदीवरील चनकापूर धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. गिरणा नदीवरील चनकापूर हे जे धरण आहे महाराष्ट्रातील नाशिक या जिल्ह्यामध्ये एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची एकूण संख्या किती आहे? महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची एकूण संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या जी आहे ती 48 एवढी एक बनलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. या ठिकाणी महात्मा गांधी यांनी कोणत्या पेपरमध्ये राष्ट्रध्वजाबाबत त्यांची एक कल्पना मांडली होती ते सांगायचं आहे. महात्मा गांधी यांनी कोणत्या पेपरमध्ये वृत्तपत्रामध्ये राष्ट्रध्वजाबाबत त्यांची एक कल्पना मांडलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महात्मा गांधी यांनी यंग इंडिया या वृत्तपत्रामध्ये राष्ट्रध्वजाबाबत सर्वप्रथम त्यांची एक कल्पना मांडलेली होती. पुढचा प्रश्न, महात्मा गांधी यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या किती अधिवेशनाचे अध्यक्ष असलेले एक व्यक्ती बनलेले होते? महात्मा गांधी हे राष्ट्रीय काँग्रेसच्या किती ठिकाणच्या अधिवेशनाचे अध्यक्ष एक व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. महात्मा गांधी हे राष्ट्रीय काँग्रेसच्या फक्त आणि फक्त एका अधिवेशनाचे अध्यक्ष असलेले एक व्यक्ती बनलेले आहेत. पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया. महात्मा गांधी हे कोणत्या ठिकाणी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष असलेले एक व्यक्ती होते? महात्मा गांधी हे राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या ठिकाणच्या भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष एक व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. बेळगाव येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी ही एक व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील उद्देशपत्रिका सर्वप्रथम केव्हा दुरुस्त करण्यात आली होती? भारतीय राज्यघटनेतील उद्देशपत्रिका सर्वप्रथम कोणत्या वर्षी दुरुस्त केली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 1976 हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये भारतीय राज्यघटनेतील उद्देशपत्रिका सर्वप्रथम एक दुरुस्त केलेली होती.
तर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी काय आहे मित्रांनो. या ठिकाणी हृदयविकाराच्या परिस्थितीमध्ये स्त्रियांमध्ये कोणत्या ठिकाणी त्रास होत असतो? हृदयविकाराच्या परिस्थितीमध्ये स्त्रियांमध्ये कोणत्या ठिकाणी त्यांना त्रास होत असतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील. हृदयविकाराच्या परिस्थितीमध्ये स्त्रियांना जे आहे सांधा या ठिकाणी त्यांना एक त्रास होत असतो. पुढचा प्रश्न, हृदयविकाराच्या परिस्थितीमध्ये पुरुषांमध्ये कोणत्या ठिकाणी त्यांना त्रास होत असतो? हृदयविकाराच्या परिस्थितीमध्ये पुरुषांना कोणत्या ठिकाणी त्यांना एक त्रास होत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. हृदयविकाराच्या परिस्थितीमध्ये पुरुषांना छाती या ठिकाणी एक त्रास सहन करावा लागत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. केंद्र विरुद्ध राज्य यांच्यातील वादावर निर्णय कोण देत असते? केंद्र विरुद्ध राज्य यांच्या वादावरील निर्णय कोणता न्यायालय देत असतो? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. केंद्र विरुद्ध राज्य यांच्यातील वादावर जे निर्णय आहे तो भारताचे सर्वोच्च न्यायालय हे एक निर्णय देत असते. पुढचा प्रश्न पाहूया. केंद्र विरुद्ध राज्य यांच्यातील वादावर निर्णय देणे हा सर्वोच्च न्यायालयाचा कोणता अधिकार आहे? केंद्र विरुद्ध राज्य यांच्यातील वादावर निर्णय देणे हा सर्वोच्च न्यायालयाचा कोणता अधिकार आहे? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. प्रारंभिक अधिकार हा जो आहे केंद्र विरुद्ध राज्य यांच्यातील वादावर निर्णय देणे हा सर्वोच्च न्यायालयाचा एक अधिकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याचे रूपांतर एका केंद्रशासित प्रदेशामध्ये झालेले आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याचे रूपांतर एका केंद्रशासित प्रदेशामध्ये झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. जम्मू काश्मीर हे जे राज्य आहे यांचे केंद्रशासित प्रदेशामध्ये एक रूपांतर करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, लोकसभेमध्ये केंद्रशासित प्रदेशाचे जास्तीत जास्त किती सदस्य असू शकत असतात? लोकसभेमध्ये केंद्रशासित प्रदेशाचे जास्तीत जास्त किती एक सदस्य असू शकत असतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. लोकसभेमध्ये 20 एवढे जास्तीत जास्त केंद्रशासित प्रदेशाचे एक सदस्य असू शकत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. असा कोणता प्राणी आहे ज्याचे दात मोजल्यानेच माहीत होते की ते नर आहे किंवा मादी आहे? असा कोणता प्राणी आहे ज्याचे दात मोजल्यानेच माहीत होते की ते नर आहे किंवा मादी आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. जगातील घोडा हा एक असा प्राणी आहे ज्यांचे दात मोजल्यानेच माहीत होते की तो नर आहे की मादी आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्या समोर या ठिकाणी. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणत्या व्यक्तीला आहे ते सांगायचं आहे. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणत्या व्यक्तीकडे आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारताचा राष्ट्रपती जो आहे यांच्याकडे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा एक अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कितव्या पंचवार्षिक योजनेमध्ये पोलाद उद्योगाला प्रोत्साहन देण्यात आले होते? कितव्या पंचवार्षिक योजनेमध्ये पोलाद उद्योगाला एक प्रोत्साहन देण्यात आलेले होते? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 2 योग्य राहील. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे आहे पोलाद उद्योगाला एक प्रोत्साहन देण्यात आलेले होते. शिवजयंती उत्सवाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जात असते? शिवजयंती उत्सवाचे जनक म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. लोकमान्य टिळक यांना शिवजयंती उत्सवाचे जनक म्हणून एक ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, केंद्रीय मंत्र्यांना कार्यभार सोपवण्याचा अधिकार कोणाला आहे? केंद्रीय मंत्र्यांना कार्यभार सोपवण्याचा अधिकार कोणाकडे आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. पंतप्रधान यांच्याकडे केंद्रीय मंत्र्यांना कार्यभार सोपवण्याचा एक अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, मंत्र्यांना खाते वाटप करण्याचा अधिकार कोणाला आहे ते सांगायचं आहे. या ठिकाणी मंत्र्यांना खाते वाटप करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. केंद्रीय मंत्र्यांना खाते वाटप करण्याचा जो अधिकार आहे तो पंतप्रधान यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, आपल्यासमोर कोणत्या एका सभागृहाचे सदस्य असल्यास ती व्यक्ती पंतप्रधानपदी नियुक्त होते ते सांगायचं आहे. मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या एका सभागृहाचे सदस्य असल्यास ती व्यक्ती पंतप्रधानपदी नियुक्त होऊ शकत असते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मित्रांनो, वरीलपैकी दोन्ही म्हणजेच कोणत्याही एका लोकसभा किंवा राज्यसभा कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य असल्यास ती व्यक्ती पंतप्रधानपदी नियुक्त होण्यास पात्र होत असते. पुढचा प्रश्न, कोणती व्यक्ती राज्यसभेचे सदस्य असताना पंतप्रधानपदी सर्वप्रथम निवडली गेली होती? खालीलपैकी कोणती व्यक्ती राज्यसभेचे सदस्य असताना पंतप्रधान सर्वप्रथम बनलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. इंदिरा गांधी ही जी व्यक्ती आहे ती या ठिकाणी राज्यसभेचे सदस्य असताना पंतप्रधानपदी या ठिकाणी निवडण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती व्यक्ती राज्यसभेचे सदस्य असताना पंतप्रधान झालेले होते? खालीलपैकी कोणकोणती व्यक्ती राज्यसभेचे सदस्य
असताना पंतप्रधान झाले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे मनमोहन सिंग, इंदिरा गांधी, आय के गुजराल ही जी तिन्ही व्यक्ती आहेत ते राज्यसभेचे सदस्य असताना पंतप्रधान झालेले व्यक्ती बनलेले आहेत. राष्ट्रीय सभेला खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने विरोध केला होता? राष्ट्रीय सभेला खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने विरोध केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महात्मा फुले यांनी राष्ट्रीय सभेला एक विरोध केलेला आहे. पुढचा प्रश्न आपल्यासमोर, न्यायालयीन खटल्याला सामोरं जाण्याचा प्रसंग कोणत्या या ठिकाणी पंतप्रधानाला आतापर्यंत आलेला आहे? न्यायालयीन खटल्याला सामोरे जाण्याचा प्रसंग कोणत्या पंतप्रधानाला इतिहासामध्ये प्रथम आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. इंदिरा गांधी या पंतप्रधानांना न्यायालयीन खटल्यासमोर सामोरे जाण्याचा एक प्रसंग आलेला होता. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठा व सर्वात जुना उद्योग खालीलपैकी कोणता आहे? भारतातील सर्वात मोठा तसेच सर्वात जुना उद्योग खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कापड उद्योग हा जो उद्योग आहे तो भारतामध्ये सर्वात मोठा तसेच सर्वात जुना असलेला एक उद्योग बनलेला आहे. तर मित्रांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? मला तर नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला हे सुपर क्लास आवडलीच आहे आणि व्हॉईसमध्ये थोडासा डिफरन्स होता कारण सर्दी झालेली आहे, परंतु सुपर क्लास आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करायचं आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये.